गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर इकडे आज टिफिनला की नाही राजला मी केलाय लाल दुधी भोपळा, आपण याला गंगाफळ सुद्धा म्हणतो. आणि म्हटलं चला तेच करून घेऊया. मी ना फ्लावर करणार होती, पण म्हटलं चला भोपळा कसा खराब होऊन जाईल म्हणून ना मी तो करून टाकला. कारण तो कापून आणलेला असतो आपण आणि मग तो जास्त दिवस ठेवायचा नसतो फ्रीजमध्ये. तर इकडे आता मी फ्लावर सुद्धा उकळून घेतलेला होता आणि ना कढई थोडीशी इग्नोर करा, कारण कढईचं काय झालेलं आहे माहिती आहे का, ती मी तळण वगैरे करण्यासाठी तिला ठेवली होती गॅसवर आणि थोडं तेल टाकलं होतं मुलांना वेफर्स आणि चकल्या वगैरे असं तळून देईन म्हटलं. पण झालं असं ना की त्याच वेळेस ना सासूबाईंचा कॉल आला मला आणि मला कळालंच नाही की मी कढई म्हणजे गॅस ऑन करून ठेवली असं. आणि मी बोलता बोलता किचनमधून बेडरूममध्ये निघून गेले आणि 10-15 मिनिटं तर असं बोलणं झालं, तोपर्यंत इकडे कढई माझी जळाली आणि ती आता घासून घासून बऱ्यापैकी निघालेली आहे. तर म्हणून मग मी तिला वापरते आणि भाज्या पण तिच्यात खूप छान होतात, त्याच्यामुळे मग मी तिला टाकून देऊसं वाटत नाही मला. आणि अजून एक गोष्ट तुम्ही म्हणाल की मग तिला टाकून द्या का वापरताय जळाली तर. तर असं आहे ना की त्यामागे थोडंसं प्रेम लपलेलं आहे आईचं, कारण आईने दिलेली ती कढई मला, त्यामुळे मला टाकून देऊशी वाटत नाही अजिबात. आणि इकडे आता चाललंय माझं, म्हटलं चला कणिक वगैरे करून घेऊया. दोघं भाज्या एका बाजूला ठेवल्या आहे, म्हणजे तिकडे मी फक्त उकळते फ्लावर, ठेवलं नाही इकडे आता. म्हटलं तवा वगैरे ठेवूया म्हटलं पोळ्या वगैरे करण्यासाठी. आणि तेच चाललं होतं माझं. पण आता राज आला आणि राज म्हटलं की मला चहा वगैरे करून दे मम्मा, मला ना आज थोडंसं बिस्किट वगैरे असं खायचंय. नाही तर तो असं काही चहा वगैरे घेत नाही एरवी, म्हणजे सकाळी घाई असते ना तो मग घेतच नाही, तो त्याला आवडतच नाही सकाळी सकाळी. पण आज त्याला चहा पाहिजे होता, म्हटलं चला मग पोळ्या करायच्या आधी त्याला चहा करून देऊया म्हटलं. तेच माझं इकडे चाललं होतं. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज की नाही गुरुपौर्णिमा आहे, तर आपला हा ब्लॉग गुरुपौर्णिमा स्पेशल आहे. आणि गुरुपौर्णिमा मी कशी साजरी केली, मी कुठल्या गुरूंना मानते, कुठल्या गुरूंची पूजा केली, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते की नाही मी शॉर्ट्समध्ये टाकणारच आहे, पण इकडे ब्लॉगमध्ये कशी साजरी केली गुरुपौर्णिमा ते मी दाखवणार आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, नक्कीच आवडेल तुम्हाला ब्लॉग. आणि तुम्ही जे मोटिवेट करतात ना कमेंट्स वगैरे टाकून, आणि त्यामुळे ना खूप असं छान वाटतं, पॉझिटिव्हिटी येते स्वतःमध्ये की अजून काहीतरी नवीन नवीन आपण दाखवावं. आणि तुम्हाला आवडतात माझे ब्लॉग, तेही मला खूप छान वाटतं. सो फ्रेंड्स, आता ना इकडे माझा चहा चाललेला आहे करणं. आणि तेच म्हटलं आता चला पटापट आवरून घेऊया म्हटलं, कारण कसं असतं ना की एका गृहिणीची सुरुवात किचन पासूनच होते सकाळी. आणि संध्याकाळ सुद्धा, म्हणजे संध्याकाळ म्हणण्यापेक्षा रात्र सुद्धा तिची किचन मध्येच होते, असं असतं. म्हणजे हाऊसवाईफचं ते ठरलेलंच असतं. आणि म्हटलं चला आता मी एक दोनदा जेव्हा लाईव्हला आले होते ना, तर बरेच जण विचारतात की तुम्ही काय करतात काय करतात, जे नवीन असतात ते, म्हणजे लाईव्हला जोडलेले. जे आपले आहेत सबस्क्रायबर त्यांना सगळं माहिती असतं, कारण ते पहिल्यापासून आपल्याला बघत असतात. पण जे नवीन असतात ना, मग त्यांना प्रश्न पडलेले असतात. तर बऱ्याच जणांना म्हणजे सांगायला लागतं की अरे हाऊसवाईफ आहोत आम्ही आणि असंच चॅनल आहे. सो पण मग कसं आहे ना की ज्यावेळेस असं वाटतं ना की आम्ही हाऊसवाईफ आहोत आणि सगळ्या डिग्र्या कपाटात ठेवून आम्ही घरच सांभाळतोय, तर त्यावेळेस थोडंसं कुठेतरी वाईट वाटतं. की पण मला असं कधीच म्हणजे कमीपणा नाही वाटला की मी हाऊसवाईफ आहे, कारण मी माझं घर उत्तम प्रकारे सांभाळते, माझ्या मुलांना उत्तम प्रकारे सांभाळते, सगळ्या गोष्टी मी जागच्या जागी व्यवस्थित करते. आणि मी कधी बाहेरही गेले तर कधीही मी म्हणजे स्वतःची तारीफ नाही करते, पण कधी मी कुठल्याच ठिकाणी कमी पडले किंवा मला कुठलं काही काम जमलंच नाहीये किंवा मी करू नाही शकणार असं मला कधीच वाटलं नाही. माझ्यामध्ये भरभरून कॉन्फिडन्स असतो, मी कुठलंही काम अगदी कॉन्फिडंटली करते. आणि तेच पाहिजे असतं आपल्याला की आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण अशा प्रकारे करून घेतोय, हे सगळं महत्त्वाचं असतं. त्यामुळे मला कधी असं वाटलं नाही की मी मागे राहिलेली आहे किंवा मला माझ्या आहोंनी मागे ठेवलंय असंही मला कधी वाटत नाही. सो ठीक आहे, जॉब वगैरे न करणं ह्या गोष्टी आमच्या दोघांच्या मिळूनच होत्या. आणि ऑफकोर्स मुलांसाठीच होतं ते सगळं चांगलं. तशी मला गरजही वाटली नाही, नाही कधी गरज वाटली नाही. तर म्हटलं ठीक आहे चला, आपलं घर आपण उत्तम प्रकारे सांभाळतोय ना, तर आपल्याला कोणाची पावतीची गरज नाहीये. पण तरी थोडंसं कुठेतरी वाटतं की ठीक आहे आपण करू शकलो असतो काहीतरी, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. आणि ही जी संधी मिळालेली आहे ना YouTubeवर काम करण्याची, तर ती तर मला खूप चांगली वाटते आणि अमेझिंग आहे. आपण त्यात काहीतरी चांगलं करू शकतोय, आपण ग्रो करतोय आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा मोलाचा वाटा तर तुमचाच आहे. तुमचा जो भरभरून प्रतिसाद आणि जे तुम्ही आम्हाला कमेंट्समधून मोटिवेट करतात ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळेच इतक्या कमी वेळात चांगला ग्रो करतोय. सो चला ह्या पोळीचा किस्सा सांगते तुम्हाला. म्हणजे अशी जी पोळी असते ना, रोज एक तरी पोळी माझी उरतेच. आणि मी एक व्हिडिओ बघितला होता की असं होतं ना की पहिली पोळी ही आपल्या पूर्वजांसाठी किंवा मग श्वान किंवा मग गाईसाठी अशी असते. ती पहिली पोळी कधीच खाल्ली जात नाही असं म्हणतात, किंवा ती कधीच चांगली येत नाही तयार करताना, असं काहीसं होतं. आणि हे मला ना आता पटायला लागलेलं आहे, तर तेच म्हटलं चला तुमच्याशी
तुमच्याशी शेअर करूया म्हटलं. तर होतं असं ना, एक तर पहिली पोळी जळून जाते किंवा मग पहिली पोळी सगळ्यात खालची असते म्हणून कोणी खायला तयार होत नाही. आणि कधीतरी असं होतं ना, की मी एक्स्ट्राची एक पोळी करून ठेवलेलीच असते, की नको लेकरं येतील आणि त्यांना भूक लागली तर मग पाहिजे एखादी टोपली डब्यात आपलं पोळी डब्यात. त्यामुळे मग मी करून ठेवते. पण ती नेहमीच अशी म्हणजे मला कुत्र्याला गाईला आज द्यावीच लागते. आणि चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. तर इकडे आता टिफिन पण रेडी झालेला आहे रातचा आणि बाहेरचा व्ह्यू बघा किती छान आहे. पाऊस वगैरे नाही आज मस्त मोकळं वातावरण आहे. तर खूप ना रोज रोज पाऊस पण बोर व्हायला लागतो आणि खूप थंडी पण वाजायला लागते. आमच्या इकडे खूप गारठा म्हणजे वाढून जातो. त्यानंतर हे झाड ना खूप असं मस्त ग्रो होतंय आता आणि छान वाढून गेलेलं आहे. मला नवीन रोपटे पण आणायचे होते पण ना नर्सरीत जायचंच जमत नाही सध्या. आणि गेलं तरी आणायचे कसे, कारण टू व्हीलरवर एवढं शक्य होत नाही, पिशवीत तर काही व्यवस्थित बसत नाही ते. तर चला म्हटलं आता राजला खाली सोडायला आलेली होती आणि ही फुलं मला दिसली ती घेतली मी सोबत. म्हटलं चला. आणि त्यानंतर मग वर आले, फ्रेश झाले, देवाला दिवा वगैरे लावला आणि मस्त देवपूजा वगैरे करून घेतली, हात जोडून नमस्कार केला देवाला. आणि त्यानंतर मग किचनमध्ये आली. तर किचनमध्ये आल्यानंतर आता की नाही मला दीदीची फ्लावरची जी भाजी होती ना ती करायची होती, कारण फ्लावर उकडून ठेवलेला होता मी सकाळीच. आणि चला म्हटलं आता त्यालाच फोडणी वगैरे देऊया म्हटलं. तर फ्लावरच्या भाजीचा एक आधी पण एक व्हिडिओ टाकलेला आहे मी, लाल भाजी आपण जी करतो ना पातळ रस्सा भाजी त्याचा. तुम्ही बघितला नसेल पण आज पुन्हा सांगते मी. तर इकडे मी कांदा टोमॅटो कट करून घेते आणि मिक्सरमध्येच त्याचं वाटण तयार करते. तर कांदा आपल्याला भाजून वगैरे नाही घ्यायचा आहे, फक्त कट करायचा आहे कच्चाच. आणि टोमॅटो सुद्धा तसाच आपल्याला कट करून घ्यायचं, त्याचं वाटण तयार करायचं. त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घालायची आपल्याला आणि त्यानंतर मस्त मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचंय. इकडे मी आता घातलंय तमालपत्र, त्यानंतर हिंग घातली आणि ते वाटण घातलं. छान तेलात आपल्याला फ्राय करून घ्यायचंय. त्यात आपल्याला हळद, लाल तिखट, त्यानंतर गरम मसाला घातलेला आहे आणि मी इकडे ना बेडगी मिरची पण घालते. थोडासा कलर पण येईल आणि छान टेस्ट येईल म्हटलं. आणि चवीनुसार मीठ घालायचंय. छान वाटण परतून घ्यायचं आपल्याला, कारण कसं आहे ना की चांगलं परतून घेतलं ना तेल सुटेपर्यंत की मग छान होते भाजी. आणि ते कच्चच असतं कांदा आणि ते सगळं, त्यामुळे मग थोडंसं भाजी मला चांगला टेस्ट यायला पाहिजे म्हणून चांगलं परतून घ्यायचं. नंतर उकळलेला फ्लावर मी घातलाय. एक अख्खी मिरची पण घालून दिली मी त्यामध्ये, सुकी मिरची. त्यानंतर मस्त 2-3 मिनिटं उकळून घ्यायचंय आपल्याला आणि मस्त आपली फ्लावरची रस्सा भाजी लाल कलरची तयार होऊन जाते. पातळ भाजी मी शक्यतो कोरडाच करते, पण कोरडा फ्लावर दिदीला काही आवडत नाही. त्यानंतर आता दिदीचं पण झालं टिफिन रेडी आणि आता आहोंची बारी आली. तर ते म्हटले की मी काही नेणार नाही बाबा, दुधी भोपळा आणि फ्लावर. तर म्हटलं तुम्हाला काय करायचं, तर त्यांच्यासाठी आता मिक्स उसळ करते मी मटकीची. तर तेच माझं आता इकडे चाललेलं होतं आणि दीदीचं चाललं होतं एका बाजूला आवरणं, तिचं तयारी चाललेली होती. तर म्हटलं चला इकडे आता मी कुकरमध्येच टाकणार आहे. कुकरमध्ये की नाही पटकन होऊन पण जाते, थोडीशीच भाजी होती त्यामुळे म्हटलं चला वाफ पण छान येते त्यामध्ये आणि पटकन होऊन जाते उसळची भाजी. अगदी कमी शिट्ट्या घ्यायच्या बरं का, नाही तर उसळलेच म्हणजे अगदी शिजून जाते, मिळमिळीत होऊन जाते. मग इकडे आता मी कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलं, मस्त लावून दिलं, फोडणी केली आणि मस्त झाकण लावून दिलं कुकरचं. आणि 1-2च शिट्ट्या घेतल्या मी, त्यामध्ये शिजते उसळ आणि पटकन होऊन जाते. अगदी म्हणजे उसळ शिजेल एवढंच पाणी घालायचं आपल्याला, थोडंसं सार करायचं आहे फक्त. खूप पाणी घातलं ना तर उसळ पटकन शिजून जाते 2 शिट्ट्यांमध्ये, जास्तीत जास्त 3 शिट्ट्यांमध्ये. पण मग इतकी पातळ होऊन जाते ना भाजी, ते काही एवढी खास लागत नाही. तर मग थोडासा सार करायचा होता मला, म्हणून मग मी थोडंसंच पाणी घातलं आणि एका बाजूला ठेवलं. त्यानंतर मग इकडे आता म्हटलं चला पटापट अशा पोळ्या लाटून घेऊया आणि तेच माझं चाललेलं होतं, कारण पटकन आवरून घ्यायचं होतं मला. आणि त्यानंतर मग जाणार होतो वडिलांकडे, कारण आज गुरुपौर्णिमा आहे. तर तेच आमचे गुरु आहेत आणि तुम्हाला माहित नसेल तर सांगते की माझे वडील ना शिक्षक होते आणि त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य शिक्षकी पेशा हेच त्यांचं सगळं होतं. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं, खूप चांगल्या चांगल्या जागेवर गेले आणि अतिशय हुशार आणि चांगले शिक्षक होते. उत्तम प्रकारे ते आपली शाळा सांभाळायचे, ते मुख्याध्यापक सुद्धा झाले होते नंतर. आणि उत्तम प्रकारे त्यांनी शाळा सांभाळली होती त्यांची. तर म्हटलं चला आपले गुरु तेच आहेत आणि त्यांच्या हातून एवढे शिक्षक घडले, तर चला म्हटलं. आणि आता आमच्या ह्याच्यात ना आमचे वडीलच आहेत तेवढे, तर म्हटलं चला गुरुपौर्णिमा त्यांची काहीतरी आपण यादगार करूया म्हटलं. आणि आम्ही त्यांना सरप्राईज दिले. वडील पण इथेच राहतात आणि जास्त काही जाणं होत नाही त्यांच्याकडे, तर आज मी त्यांना पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये दाखवते इकडे. तर आलो इकडे आणि इकडे आमचे हे मामाश्री. तर मामाश्रींना आज घरी होते आणि त्यांना थोडंसं बरं नव्हतं म्हणून त्यांनी आज सुट्टी घेतलेली होती जॉबवरून आणि मग ते घरीच होते. आणि मस्त आज मला गरमागरम चहा मिळाला. तर म्हटलं चला मामाच्या हातचा चहा पिऊया आणि मग जाऊया म्हटलं कुठेतरी बाहेर, असं आमचं प्लॅनिंग होतं. तर इकडे आता चाललंय त्याचं करणं आणि मस्त आम्ही म्हटलं चला मामाला आज दाखवते ब्लॉगमध्ये आणि आमच्या बाबांना सुद्धा. तर चहा वगैरे मग आम्ही सोबत घेतला आणि त्यानंतर वडिलांना पण आवरायला सांगितलं. म्हटलं चला. आणि ते ना जवळजवळ त्यांचं वय आता 82 वर्ष आहे, पण खूप तरतरीत आणि उत्साही आहे बरं का ते.
त्यामुळे असं त्यांच्याकडे बघून वाटत नाही की ते 85 वर्षाचे आहेत असं. आणि आमच्याकडून त्यांना अशी ट्रीट द्यायची होती आम्हाला, त्यामुळे म्हटलं चला त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जाऊया. आणि तेच आता आमचं आवरणं चाललेलं होतं आणि त्यांनी ना आम्हाला खूप चांगले संस्कार दिले. त्यांच्यामुळेच आज आम्ही इथे आहोत असं आम्ही नेहमी म्हणत असतो. आणि चला म्हटलं, तर इकडे आता ताई पण आलेली होती आणि ताईची मुलगी ही त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर व्लॉगमध्ये आलेत, कारण खूप जास्त जाणं होत नाही. आता मुलं बिझी झालेत आणि राजचे क्लासेस, त्यामुळे खूप जास्त ताईकडेही जाणं होत नाही. तर चला, जुन्या लोकांचं आहेत बघा, टोपी घातल्याशिवाय अजिबात होत नाही. बाबांना टोपी घातली गेली, त्यानंतर इकडे आता काठी. आणि अजून एक सांगते, वडील आमचे धोतर घालायचे पूर्वी, पण आता ते धोतर वगैरे पण घालत नाही. आता वय झालंय तर मग ते काही होत नाही. आणि जेव्हा ते शाळेला जायचे ना त्यावेळेस घालायचे नेहमी धोतर. त्यानंतर मग बाहेर गेलो थोडंसं आम्ही खाय प्यायला वगैरे, म्हटलं जाऊया कुठेतरी. आणि त्यानंतर मग इकडे आलो हॉटेलला, इकडे जेवण वगैरे केली, छान मस्त एन्जॉय केला आणि त्यांच्यासोबत बराचसा वेळ घालवला आज आम्ही. आता ब्लॉगमध्ये खूप डिटेल आता असं दाखवता येणार नाही, तर म्हटलं चला इथपर्यंत दाखवलंय तुम्हाला. आणि आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो. आणि आजचा दिवस असा काही गेलेला आहे, छान असा मस्त. आणि अशी काही साजरी केलेली गुरुपौर्णिमा. त्यानंतर मग निघालो घरी. आता घरी आली तर चला म्हटलं आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या वेळेस, तोपर्यंत बाय.